महिला अत्याचाराच्या 1.5 डझनपेक्षा जास्त तक्रारींमुळे भोंदू अशोक खरात पुरता अडकला। नाशिक नगरमध्ये अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला भोंदू खरातला राजकीय पाठबळ आहे असे आरोप वारंवार केले जात आहेत आणि त्यामध्येच आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अशोक खरात प्रकरणावरून गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। पाहूयात। जसं एफटीनला मारलं तसं याला पण मारतील। या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट, त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत। त्याच्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खरात प्रकरणावरून पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातल्या 4 मंत्र्यांचा थेट समावेश असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। या मंत्र्यांची नावं पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवणार असून त्यांना तातडीनं मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याचे पटोलेंचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हे मंत्री नेमके कोण याची चर्चा सुरू झाली आहे। नाना एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या प्रकरणामध्ये पुरता अडकलेल्या अशोक खरातच्या एन्काउंटरची ही भीती व्यक्त केली आहे। खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एफटीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट, त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत। त्याच्यात पटोलेंचा थेट रोख सत्ताधारी मंत्र्यांवर आहे। त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी देखील पटोले यांच्यावर पलटवार केलाय। नाना पटोले बेछूट आरोप करून भीतीचं वातावरण निर्माण करतायत असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय। असा कोणताही बेछूट आरोप करून एक वातावरण भीतीचं तयार करायचं की आता तो खराताचं काहीतरी बरं वाईट होईल, तो काहीतरी मरेल। आपण अनेक असे प्रकरण पाहिलेले आहेत। तेलगी प्रकरण आपण बघा, किती वर्ष चाललं, त्याला काय झालं? हा कसा अखेरपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत गेला। म्हणून कायद्याचं हे राज्य आहे। घटनेने जे जे अधिकार प्रत्येकाला दिलेत त्याचा वापर या ठिकाणी होतोय आणि अशी कोणती घटना महाराष्ट्रात घडणार नाही याची तर आम्हाला खात्री आहे। दुसरीकडे भाजपनंही पटोलेंच्या एन्काउंटरच्या भविष्यवाणीवर निशाणा साधला। चर्चेत राहण्यासाठी नाना पटोले असे आरोप करत असल्याचा टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय। आता नाना पटोले कधीपासून भविष्य सांगायला लागले मला माहीत नाही आहे। आता अशा प्रकारचं टोकाचं बोललं नाही, अशी विधानं केली नाहीत तर मीडियामध्ये सध्या नाना पटोले दिसत नाहीत। या निमित्तानं चर्चेत राहण्याचा एक केविलवाना प्रयत्न नानांचा दिसतोय। अशोक खरात प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आलंय। चाकणकर भगिनींची देखील खरात प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे। त्यामुळं पुन्हा एकदा खरात प्रकरणावरून राजकारण तापलेलं आहे। त्यातच आता नाना पटोलेंनी खरातच्या एन्काउंटरची भविष्यवाणी करत खळबळ उडवण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे येत्या काळात खरात प्रकरणामध्ये आणखी कोणत्या राजकीय नेत्यांची चौकशी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।